विदर्भ आवाज, आवाज तुमचा आमचा। नमस्कार, विदर्भ आवाज वृत्तवाहिनीमध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। तर मागे उभे असलेला आपण वाहन पाहू शकता। हे वाहन आहे जनावरांचा फिरता दवाखाना। महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाचा हा उपक्रम आहे। त्या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजना या योजनेअंतर्गत हे वाहन अर्थातच हा जो फिरता दवाखाना आहे उमरेड तालुक्यातील पशुपालकांसाठी त्यांच्या जनावरांच्या आरोग्याची तपासणी व त्यावर उपाययोजना किंवा उपचार त्यासाठी हा दवाखाना काम करत असतो। तर या दवाखान्याचे जे प्रमुख आहेत पशुवैद्यकीय अधिकारी तथा पथक प्रमुख फिरतं पशुचिकित्सा पथक उमरेड या ठिकाणी मी कार्यरत आहे आणि महाराष्ट्र शासनाचा पशुसंवर्धन विभागाचा हा एक उपक्रम आहे। यामध्ये मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजना या अंतर्गत हे पशुचिकित्सा वाहन हे उपलब्ध करून दिलेलं आहे गोपालकांच्या सेवेसाठी। या योजनेचा पशुपालकांना कशा प्रकारे लाभ होतो सर? पशुपालकांजवळ जी जनावरं राहतात त्या जनावरांना पशु आरोग्य सुविधा पुरवणं हे याचं मुख्य काम आहे। यामध्ये होतं काय की जेव्हा पशुपालकांचं एखादं जनावर आजारी पडतं तर ते जनावर दवाखान्यापर्यंत जाण्यास सक्षम राहत नाही। त्याला पशुपालक आजारी असूनही ते जनावर दवाखान्यापर्यंत नेऊ शकत नाही। तर या पशु वैद्यकीय सेवा अभावी ते जनावर एखाद्या वेळेस दगावतं, त्याच्यामुळे पशुपालकाचं नुकसान होतं। तर हे सगळं टाळण्याकरता आपल्याला त्या पशुपालकाला त्याच्या दारामध्ये ती पशुवैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी ही योजना सुरुवात करण्यात आलेली। ही योजना कधीपासून राबवली जात आहे? 2019 मध्ये 80 फिरते पशुचिकित्सा पथक यांना मंजुरी मिळाली। तेव्हापासून जवळपास महाराष्ट्रात 80 या योजनेअंतर्गत म्हणजे मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजनेअंतर्गत 80 पथकं तयार करण्यात आलेली आहे 2019 पासून। बरं, पशुपालकांना जर संपर्क साधायचा असेल तुमच्या या फिरत्या दवाखान्यासोबत तर कशा प्रकारे ते संपर्क साधू शकतात? त्याच्यात थोडं सविस्तर सांगतो। म्हणजे आता जे आमच्याशी जुळलेले आहे ज्यांना माहिती आहे त्यांना तर काही गरज नाही सांगायची, पण पुष्कळसे असे जुळू शकतात की ज्यांना अजूनही काही माहिती नाही याबाबत। तर सरकारनं एक टोल फ्री हेल्पलाईन नंबर या पशुसंवर्धन विभागाचा हा दिलेला आहे पशुपालकांसाठी। 1962 या नंबरवर टोल फ्री नंबर आहे। या नंबरवर कॉल केल्यानंतर आमच्या इथल्या पुणे येथील जी कंट्रोल रूम म्हणा किंवा काय ते तिथून नियंत्रण कक्षामधनं ते त्या पशुपालकाला त्यांचं नाव, त्यांच्या गावाचं नाव, तालुका, जिल्हा ही माहिती व त्यांच्याकडे असलेल्या पशुची काय सेवा त्यांना पाहिजे पशुकरता हे सगळं माहिती विचारलं जाते। त्याप्रमाणे ती माहिती विचारल्यानंतर त्या गावाला जी सेवा पथकामार्फत पुरवल्या जाते त्या डॉक्टरचं नाव, त्या पशुवैद्यकाचं नाव त्यांच्या मोबाईलवर SMS द्वारे पाठवल्या जातं आणि त्यांना त्या पशुवैद्यकाचा नंबर सुद्धा दिला जातो आणि ते त्याप्रमाणे त्या पशुवैद्यकाला संपर्क साधतात। त्या पशुवैद्यकासाठी त्यांच्याकडनं वेळ घेतात किंवा पशुवैद्यकही त्यांना ती वेळ देतात की मी आता या 1 तासात तुमच्या घरी पोहोचून तुम्हाला मी सेवा देऊ शकतो। तर हा कॉल केल्यानंतर पशुवैद्यकाला सुद्धा कळतं SMS द्वारे, त्या पशुपालकाला सुद्धा कळतं का कोण डॉक्टर आहे, त्यांचा नंबर, त्यांचं नाव हे त्याला सुद्धा कळवलं जातं आणि पशुवैद्यक जेव्हा त्या गावात जाऊन त्या वैद्यकीय सेवा करतात त्याच्यानंतर एक समाधान कोड त्या पशुपालकाला पाठवला जातो आणि तो पशुपालकाकडनं पशुवैद्यक घेतात आणि त्या जो ॲप तयार केला महाराष्ट्र सरकारने
त्या ॲपमध्ये तो जर समाधान कोड जे आहे ते टाकल्यानंतर ती केस ती क्लोज होते. तर अशा प्रकारे या पशुवैद्यकीय पथकाचं काम चालतं. उमरेड तालुक्यात कोणकोणत्या गावात किती गावं आहेत ज्या ठिकाणी तुम्ही ही सेवा देत आहात? हे कार्यक्षेत्र या पथकाकरता जरी पूर्ण तालुका जरी असलं तरी पूर्ण तालुक्यामध्ये जे दवाखाने आहेत, पशुवैद्यकीय संस्था आहेत, त्या संस्थेला ती गावं वाटली गेलेली आहेत आणि त्या गावांकरता तो तिथला जो प्रमुख आहे पशुवैद्यक, तो त्याला ती जबाबदारी आहे की त्याने ती पशुवैद्यकीय सेवा त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये द्यायची आहे. आणि प्रायमरी म्हणजे प्राथमिकता आपल्याला पशुवैद्यकीय पथकाला या उमरेडच्या पशुवैद्यकीय दवाखाना उमरेड म्हणजे तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय उमरेड या संस्थेच्या अंतर्गत येणारी जी गावं आहेत त्यांच्या कार्यक्षेत्रात जी जवळपास 11 गावं आहेत, ती गावं ह्या पशुवैद्यकीय पथकाकरता दिलेली आहेत. म्हणजे या 11 गावापैकी कुठल्याही पशुपालकांनी जर 1962 वर संपर्क साधला तर त्यांना माझं नाव त्यांना SMS द्वारे कळवलं जातं. 11 गावांपैकी काही गावांची नावं आता आपण ज्या गोधनी गावात आहे, हे गोधनी म्हणून एक गाव आहे उमरेड तालुका, उमरेड मुख्यालयापासून समजा 7 किलोमीटर अंतरावर आहे. या गोधनी, तेलकवडसी, जुनोनी, दिघोरी, मोहोपा हे एकाच म्हणजे एकाच रूटवर आहेत. नंतर पिराया म्हणून एक गाव आहे, कळमना गाव आहे, उमरेड हे तो मुख्यालय आहेच ते गाव आहेत. अशी गाव आहेत एकूण. दररोज किती पशूंचे उपचार आपल्याकडनं केले जातात तरी साधारणतः किती कॉल? आम्हाला एक कसं आहे, कोणतेही शासकीय कार्य होताना एक टार्गेट लक्ष दिलं जातं, तर त्याप्रमाणे आम्हाला लक्ष हे 10च आहेत. किमान तुम्ही 10 केसेस केल्या पाहिजे असं शासनाने एक लक्ष ठरवून दिलेलं आहे. पण आपलं इथलं काम जे आहे हे आजच्या घडीला जवळपास आपलं प्रतिदिन 25 केसेस म्हणजे रुग्ण याप्रमाणे हे चालू आहे. म्हणजे आपण त्या लक्षाच्या तुलनेत आपलं काम हे जास्त आहे. काय वाटतं तुम्हाला या पशुची जी सेवा देत आहे तुम्ही आरोग्यविषयक? नाही, आम्ही जेव्हा गावागावात फिरतो तर लोक खरंच आमचं म्हणजे या योजनेचं कौतुक करतात. काही एक चांगली सेवा महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे का आम्हाला जो त्रास होत होता जनावरं घेऊन जाणं किंवा पशुवैद्यकाला बोलावणं आपल्या दारी, तर तेव्हा त्यांना जास्त खर्च करावा लागत होता. आणि शासनाचं धोरण आहे की जर ग्रामीण व्यक्तीचं जर त्याचं जीवनमान जर उंचवायचं असेल तर शेतीबरोबर पशुपालनातनंही त्याला चांगलं उत्पन्न मिळालं पाहिजे. चांगलं उत्पन्न पशुकडनं जर घ्यायचं असेल तर त्याचं स्वास्थ्य चांगलं असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि चांगल्या स्वास्थ्याकरता एका पशुवैद्यकाची ही नक्कीच गरज आहे. जी सेवा आहे ही अत्यल्प दरात आहे की कशी आहे? शासनानं जे ठरवून दिलेले दर आहेत सेवा शुल्काचे त्याप्रमाणे आपण त्यांच्याकडनं हे घेतो. वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळं सेवा शुल्क आहे, तर ते त्या सेवा शुल्कामध्ये पेक्षा हे खूपच कमी आहे. 100 पट खाजगीवाले 100 म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही. 300-400-500 रुपये घेत होते, हे 10, 20, 50, 70 असं या ह्याच्यातही कार्य होऊन जातं. आणि दुसरी गोष्ट काय, आपण औषधं सुद्धा त्यांना मोफतच देत आहे सरकार शासन. त्याच्यामुळे औषधाचाही त्यांना खर्च पडत नाही, पशुवैद्यकाला पैसे द्यावं लागत नाही खाजगी पशुवैद्यकाला. त्याच्यामुळे ही सेवा त्यांच्यासाठी मला वाटते नक्कीच फायद्याची आहे. आपण काही पशुपालक आहेत या गावातील, त्यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया या योजनेबद्दल. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मधु सरदार पवार. या योजनेचा लाभ कसा घेता तुम्ही? बहुत चांगला लाभ आहे या योजनेचा. म्हणजे आपले ढोर बिमार पडले तरी एका आवाजाने फोन मारला तरी येतात. सगळं काही चांगलं आहे. त्याच्या दवाया पाणी चांगलं फ्री भेटतात. आता 20 रुपये तर घेतातच ते, फ्री भेटत नाही. त्याचे प्रायव्हेट डॉक्टर तर बहुत 1000-1200 रुपये घेतात. म्हणजे तुमचा पैसा वाचतो आणि वेळ वाचतो. जानवर अजून काही झाले नाही आपल्या जनावराले, चांगले जानवर चालू राहिले. तुम्ही या योजनेपासून समाधानी आहात? समाधानी आहोत. बाकी